रक्त घट्ट होणं ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी नाही. रक्त जास्त घट्ट झालं की ते सहज वाहत नाही आणि त्यामुळे शरीरातील अनेक अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो. रक्त घट्ट नेमकं कशामुळे होतं? तर रक्त प्रवाही असतं, पण काही कारणांमुळे रक्तातील प्लेटलेट्स जास्त सक्रिय होतात. पाणी कमी पडतं, चरबी, साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढतं. यामुळे रक्त दाट, चिकट आणि जाड होतं. रक्त घट्ट झाल्यावर शरीरावर मात्र त्याचे वाईट परिणाम होतात, जसं की हृदयावर गंभीर परिणाम होतो. रक्त घट्ट झाल्यावर धमन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. हृदयाला जाणाऱ्या नळ्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. याची लक्षणे म्हणजे छातीत दुखतं, घाम येतो, धाप लागते, डाव्या हातात वेदना होतात, मेंदूवर परिणाम होतो, मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. याचं लक्षण म्हणजे अचानक बोलायला त्रास होतो, तोंड वाकडं होतं, हातपाय सुन्न होतात, चक्कर येते, रक्तदाब वाढतो. घट्ट रक्त वाहण्यासाठी हृदयाला जास्त जोर लावावा लागतो, त्यामुळे BP वाढतो. त्याचप्रमाणे किडनीचंही नुकसान होतं. किडनीत सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात. रक्त घट्ट झाल्यामुळे त्या व्यवस्थित काम करू शकत नाहीत, त्यामुळे किडनीला धोका निर्माण होतो. याची लक्षणं म्हणजे सूज, लघवी कमी होणं, थकवा जाणवतो. डोळ्यावरही परिणाम होतात. डोळ्यातील बारीक रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं, दृष्टी धूसर होते, अंधुकपणा जाणवतो, पायांमध्ये गुठळ्या येतात. विशेषतः जास्त वेळ बसणाऱ्या लोकांमध्ये पाय सुजणं, वेदना, गरम वाटणं यासारख्या समस्या निर्माण होतात. ही गुठळी फुफ्फुसात गेली तर त्याचा खूप त्रास होतो. त्वचा आणि चेहऱ्यावरही परिणाम होतात. आपली त्वचा काळवांडते, डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, सतत थकवा आणि आळस जाणवतो. महिलांमध्ये विशेष परिणाम होतात, जसं की मासिक पाळी अनियमित होते, गर्भधारणेत अडथळे निर्माण होतात, वारंवार गर्भपाताचा धोका निर्माण होतो. रक्त घट्ट होण्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी कमी पिणं आणि सतत ताणतणावामध्ये राहणं. साखर, BP, कोलेस्ट्रॉल वाढतो. धूम्रपान, तंबाखूचं जास्त सेवन करणं, जास्त तेलकट, तिखट अन्न खाणं, हालचाल कमी करणं. रक्त पातळ आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करावं? तर तुम्ही दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं खूप गरजेचं आहे. रोज चालणं महत्त्वाचं आहे, योगा करणं महत्त्वाचं आहे. ताण कमी करा. आहारामध्ये लसूण, हळद, आवळा, डाळिंब यासारख्या फळांचा नक्कीच समावेश करा. त्याचप्रमाणे बीट, हिरव्या पालेभाज्या नक्की खा आणि जास्त मीठ, जंक फूड, धूम्रपान, सिगारेट, उशिरा जेवण करणं, सतत एका ठिकाणी बसून राहणं, हालचाल न करणं, मोबाईल स्क्रीनवर जास्त राहणं यासारख्या गोष्टी मात्र नक्की टाळा. डॉक्टरांकडे कधी जावं? तर छातीत अचानक वेदना होत असतील, बोलताना अडचण निर्माण होत असेल, पाय अचानक सुजत असतील आणि चक्कर येत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार नक्कीच करून घेऊ शकता.